आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे। भाषण किती आपण करू पण आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांना। दादरफाडा हल्ला झाला, तालुक्याचा आमदार बदलला तुम्हाला। आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा देऊन चालणार नाही, केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही। येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% धब्बा फडकला पाहिजे, महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे। असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। करणार का तुम्ही? आता कोण सांगा मला करणार नाही? हे महत्वाचं आहे, हा निर्धार महत्वाचा आहे। आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं आम्हाला म्हटलं आम्ही आमचा संयम सोडला नाही, परंतु तशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तर देण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे। आणि माझी कार्यकर्त्या निमित्ताने विनंती आहे की फार तुमच्या भल्यात काही वेगळं काही करू नका। संघमेळे जनतेला कळालं नाही तर खरंच सूत्रधार कोण आहे। आमच्या एका गावाचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरलची क्लिप व्हायरल झाली ते आपल्या बाजूला। एकाकडे सांगायचं संगमनेर शांत आहे, संयमी आहे, हे फक्त वरवरचं दुखून हे वरवरचं फक्त एक वातावरण होतं इतक्या वर्षामध्ये। आता या निमित्तानं त्यांचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे। तुम्ही संगमनेरकर चिंता करू नका। संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, संगमनेरमध्ये गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण आलेलो नाही आहे। या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे, तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे, यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेलं आहे। आणि ते दिलेलं शब्द आम्ही विसरलेलो नाही। आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळीची सुरू आहे। आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे। एका बाजूला दुसरे दहशतवाद आहे, गुंडगिरी आहे, त्यांना काय करायचं ते लग लावत, त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका। जनतेला मी खात्रीवर सांगतो हे दहशतवाद तुम्ही उद्या संपला तर तुम्ही समजा ते माझी जबाबदारी। आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम आहे। एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे, दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे। आणि त्यासाठी आपल्या जनता जनार्दनाला माझी विनंती आहे की आपण शांततेचा मार्ग स्वीकारा, काय जागा घेऊ नका। आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे काय तुम्ही धाक करायला घाबरू नका। तुमचा आम्हाला भाऊ भक्कम आहे की तुम्हाला संरक्षण देण्याचं अमोल भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत, तेव्हा तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही। आणि म्हणून मित्र अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली, मी अमोलची ताबडतोब बोललो, नखावून गेलं खरं तर पुढे शस्त्र असतं तर काय घडलं माहित नाही। हे सगळे माझे गुरु आहे, सत्ता गेलं तर त्यांना पचनी पडत नाही। प्रत्येकाने आपल्या छाती ढाल करून अमोलसाठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे।